सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, शिवपुराणातील माहीत नसलेले भगवान शंकराचे कोणत्याही संकटावर अत्यंत उपयोगी उपाय आपण पाहणार आहोत. कोणते आहेत उपाय ते पहा. पहिला उपाय आहे, समजा चुकून जर आपण महादेवाच्या मंदिरात एक लोटा जल घेऊन गेलात, द्विजेश्वर महादेवाचे नाव घेऊन समर्पित केले, तरी तो व्यक्ती जिंदगीमध्ये कधीही अडकणार नाहीत. परिवाराची परीक्षा असो किंवा समस्येची असो, तुमची कोणतीही परीक्षा असेल, द्विजेश्वर महादेवाचे नाव घेऊन एक लोटा जल देवादिदेव महादेवावर समर्पित करतात. जिंदगीमध्ये कितीही भारी दुःख चालत असेल, फक्त 5 किंवा 7 दिवस रेग्युलर लगातार खूप भारी तकलीफ असेल, मिटतच नसेल, तर 7 दिवस प्रॅक्टिकल करून द्विजेश्वर महादेवाचे नाव घेऊन एक लोटा जल घेऊन भगवान शंकराला समर्पित करावे. शिवलिंगावर जल कसे समर्पित करायचे, तर द्विजेश्वर महादेवाचे जल समर्पित करायचे असेल तर ते जल लिंगावरचे जिथून जल खाली पडते जलाधारीपासून तिथून सुरुवात करून चारी बाजूला गोल टाकून परत त्याच ठिकाणी जलाधारीपाशी येऊन जिथून जल खाली पडते परत तिथूनच येऊन परत तिथून पाणी टाकत आपण जिथे बसलो आहोत तिथे येऊन मग ते जल शिवलिंगावर समर्पित करायला सुरुवात करावी आणि द्विजेश्वर महादेवाला प्रार्थना केली जाते. तुमचे कोणतेही दुःख असेल तर ते दुःख तात्काळ टळून जाते. दुसरा उपाय आहे, शिवलिंगाला माता लावल्याने भगवान महादेव आपल्या भाग्यात लिहिलेले दुःख तकलीफ, आपल्या नशिबात कितीही वाईट लिहिलेले असतील, फक्त आपले डोके शिवलिंगाला स्पर्श मात्र झाल्याने आपल्या नशिबात कितीही उलटे लिहिलेले असेल तर ते सोयीचे होते. तिसरा उपाय आहे, शिव महापुराणात सांगितलेला उपाय. आपले एखादे काम अडकलेले असेल तर खूप आपण परेशान झालेला असाल तर ते काम होतच नसेल तर तुपाच्या दिव्यामध्ये थोडे काळे तीळ टाकून सोमवारी महादेवाच्या मंदिरासमोर तुमरुकाजिका नाव घेऊन दिवा लावून निवेदन करावे. तुमचे काम लवकरच होईल. चौथा उपाय आहे, पत्रिकेत दोष असेल तर प्रदोष करावा. तो कसा करावा? प्रदोषाला तिखट खाल्लेले चालत नाही. गोड खावे, फळे खावे, गोड खिचडी, मिठाचे पदार्थही चालत नाहीत. पाचवा उपाय आहे, प्रदोष काळामध्ये 6 ते 6:30 या काळात पूजा झालीच पाहिजे. आपल्या जीवनात अनेक प्रकारचे संकटे असतील, आपले कामच होत नसतील, काहीही केले तरी आपण अपयशीच ठरत असाल, आपल्याला यश येत नसेल आणि आपल्याला आपले दुःख सोडायला तयार होत नसतील, तर त्यांच्यासाठी जो प्रदोष काळ आहे ना, सायंकाळचा 6 ते 7:30 पर्यंत हा जो टाईम आहे तो आपल्याला साधायचा आहे. तांब्याभर पाणी घेऊन भगवान शंकराच्या पिंडीवर टाकल्यानंतर आपल्याला मिळणारा जो आनंद आहे तो आनंद प्रदोष काळाचा आहे. 6वा उपाय आहे, घरातून ज्यावेळेस आपण जातो आणि एक लोटा पाणी भरतो त्यावेळेस बाबाला बोलावे की हे पूर्ण माझे घर नाही, हे घर तुमचे घर आहे. घरातील जल तुम्हाला देण्यासाठी येत आहे. ही माझी दशा आहे. तुम्हाला हे जल सांगेल की हे जल माझा ॲड्रेस आहे. तुम्ही सायंकाळी फिरण्यासाठी निघाल तेव्हा माझ्या दाराजवळ 2 मिनिटे जरूर थांबा. दुसरं म्हणजे मंदिरात प्रवेश करते वेळेस भगवान भोलेनाथाला सांगावे की मी जसे काही घरातील लोक जसे आहेत ते सगळे आपलेच आहेत आणि तुम्ही आमचे आहात. तर हे झाले शिवपुराणातील भगवान शंकराचे अत्यंत फलदायी उपाय. भगवान शंकराच्या कृपेने तात्काळ तुमचे सर्व प्रश्न सुटतील. स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते. श्री स्वामी समर्थ.